सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कारवाई टाळण्यासाठी फिर्यादीकडून 20 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या वस्तू व सेवा कर विभागाचे कर उपायुक्त सोमनाथ पागे, राज्य कर सहाय्यक आयुक्त मच्छिंद्र दोंदे आणि खासगी पॉइंटर अमित जाधव यांची जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळून लावला। जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती न्यायाधीश व्ही काठेरे यांनी हा निर्णय दिलाय। तिघेही संशयित सध्या न्यायालयीन कोठडीत आहे। ॲडव्होकेट राहुल कासलीवाल यांनी युक्तिवाद केला। ॲडव्होकेट कासलीवाल यांना ॲडव्होकेट हेमिका शहा तसेच ॲडव्होकेट पलक कासलीवाल यांनी मदत केली आहे। संशयित आरोपींपैकी एक अधिकारी फिर्यादीला तेरी लड़की कौन से स्कूल में पढ़ती है असे म्हणाला होता, असे म्हणून त्याने फिर्यादीच्या मनात भीती घातली। तसेच 1 कोटी रुपये खासगी पॉइंटर असलेल्या अमित जाधवला दिले। तेव्हा जीएसटी अधिकारी मच्छिंद्र दोंदे त्याला म्हणाला की पैसे तुझ्याकडे ठेव, मी नंतर भेटतो। तसेच या प्रकरणात ज्या उच्च पदस्थ जीएसटी अधिकारी खासगी पॉइंटर जाधवला ओके म्हणाला होता, हे सर्व संभाषण संशयास्पद असून ते पुराव्यानिशी न्यायालयात उपलब्ध करून दिल्याचे ॲडव्होकेट कासलीवाल यांनी सांगितले। फिर्यादी अरविंद राखोले याच्या तक्रारीवरून लाचलुचपत विभागाने गुन्हा दाखल केला आणि सापळा रचून त्याच्यामध्ये अमित जाधव यांच्याकडून 20 लाख रुपये जी लाचेची रक्कम होती ती जप्त केली। अमित जाधव यांनी संभाषणाद्वारे मच्छिंद्र दोंदे उपायुक्त तसेच पागे सहआयुक्त यांच्याशी झालेलं संभाषण वगैरे सगळं रेकॉर्ड झालं आणि या रेकॉर्डिंगमधून हे दिसून येतं की हा सगळ्यांनी मिळून केलेला प्रकार होता। जवळजवळ 1 कोटी रुपये ठरली होती, त्यापैकी हे 20 लाख ही प्रथम रक्कम होती। हे करत असताना फिर्यादीला 8 लाख रुपयाचं चलन भरण्यासाठी या लोकांनी खूप त्याला प्रेशराईज केलं। त्याला वेगवेगळी चलनं प्रत्येक तारखेला काढून दिली। खरं कारवाई चालू असताना चलनं काढून देण्याचा काही प्रश्न नाही, कारण जबरदस्तीने कोणतेही कर भरावे किंवा भरायला लावावे अशी तरतूद नाही आहे। त्याचं ॲडज्युडिकेशन झालं पाहिजे, ते केलं नाही। हा जो सगळा प्रकार केला त्याच्यामुळे फिर्यादी अतिशय घाबरलेला होता। फिर्यादीच्या काही जमिनीचे कागदपत्र, प्लॉटचे खरेदी खतं वगैरे पण त्यांनी नेले। फिर्यादी त्यानंतर घाबरल्यामुळे त्याची प्रकृती अतिशय खालावली। तो 3 दिवस दवाखान्यामध्ये ॲडमिट होता, त्याला ICU मध्ये ठेवण्यात आलं। आजही तो न्यायालय आवारात आलेला होता, माझ्या कार्यालयातही आलेला होता, परंतु न्यायालयापुढे यायला तो घाबरत होता की उद्या चालून हे अधिकारी त्याच्या विरुद्ध आणखी काही करतील। अशा प्रकारे त्यांनी केलं। संभाषणामध्ये इथपर्यंत येत आहे की सरकारी कर्मचाऱ्यांनी, उच्च पदाच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारचं बोलणं करावं की तुम्हारी लड़की कौन से स्कूल में पढ़ती है ये भी हमें पता है। हे बोलण्यामुळे तो अजून घाबरला की उद्या हे माझ्या मुलीबद्दलही काही करतायत की काय। आणि या सगळ्या परिस्थितीमुळे आत्ता सुद्धा ही परिस्थिती आहे। मी त्याला सांगितलं की बाबा या विषयांवर तू बाईट दे, तुला काय द्यायची ती। तर त्याचं म्हणणं झालं की माझे कायदेशीर सल्लागार म्हणून तुम्ही बाईट द्या। मी आजही बाईट द्यायला घाबरतोय। याच्यामध्ये कोणी जितेंद्र पाटील जे आयुक्त आहेत त्यांच्या विरुद्धही संभाषणामध्ये आलेला आहे आणि जितेंद्र पाटीलांविरुद्धही फिर्यादीची तक्रार आहे। लाचलुचपत विभागाने याबद्दल तपास करणे गरजेचे आहे। सामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं, त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती। नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला या टॅगलाईन खाली नाशिक जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी नाशिक पोलिसांनी खूप मेहनत घेतली। त्याला थोड्या प्रमाणात चांगला प्रतिसादही मिळाला। मात्र याला नांदगाव तालुका अपवाद आहे की काय असा सवाल तालुक्यातील सर्वसामान्य जनतेकडून विचारला जातो। शहरात मागील दिवसांपासून चोरीचे प्रमाण वाढले। भर दिवसात चोरी करण्यात आली। यानंतर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे शहरातील मुक्ताई मेडिकल दुकानात छापा टाकला असता एक गावठी पिस्तूल सापडले। आरोपी भावेश मधुकर खेळणार यांची कसून चौकशी केली असता शहरातील रुद्राक्ष दीपक सोनवणे यांच्याकडून 20,000 रुपयात पिस्तूल खरेदी केल्याचं निष्पन्न झालंय। दोघे आरोपींना जेरबंद केले असून गुन्हा रजिस्टर नंबर 93/2024 भारतीय शस्त्र अधिनियम 1959 च्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। शहरातील कोणकोणत्या गुन्हेगारांना पिस्तूल, तलवारी खरेदी विक्री झाल्याचा तपास पोलीस करीत आहे।
असे असले तरी मात्र दीपकला कोण शस्त्र पुरवठा करतो हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मुळात अशा काही घटना घडल्यानंतर प्रकरण दाबादाबीसाठी मोठ्या प्रमाणावर राजकीय हस्तक्षेप होतो. यामुळे पोलीस प्रशासन देखील हतबल होते. मुळात पोलिसांना फ्री हँड दिल्यास तालुक्यातील गुन्हेगारी हद्दपार होईल असे काही जाणकार व्यक्तींचे मत आहे. मात्र नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला यातून नांदगाव तालुका वरचा आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी नांदगाव तालुक्याकडे लक्ष द्यावे असे मत तालुक्यातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे. ज्या चोऱ्यांची घटना घडल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर आमचं सर्च ऑपरेशन सुरू होतं. काही गुप्त बातमीदारांची तपासणी आमची सुरू होती. त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. त्या प्रयत्नांच्या दरम्यान आम्हाला गुप्त बातमीदारांकडून अशी माहिती समजली की एक कोर्टासमोर एक दुकान आहे मेडिकलचं. त्या दुकानामध्ये एक व्यक्ती जो आहे ज्याचं नाव भावेश खैरनार आहे, त्याच्याकडे एक गावठी कट्टा असल्याची माहिती मिळाली होती. ती माहिती मिळाल्यानंतर आमचे पोलीस पथक जे आहे, पथकातील दत्ता सोनवणे, मुदत्सर शेख आणि दिलीप निकम यांना पंचांसह सदर ठिकाणी झडती घेण्यासाठी पाठवलं. तिथे आम्हाला एक गावठी कट्टा बनावटीचा मिळून आलेला आहे. तो ताब्यात घेतला. त्याला सखोल विचारपूस करल्यानंतर त्याने सांगितलं की सदरचा कट्टा मी हा विकत घेतलाय आणि विकत देणारा जो व्यक्ती आहे तो ढेब्या उर्फ रुद्राक्ष दीपक सोनवणे, राहणार हुलारवाडा नांदगाव, याने मला तो विकत दिलेला आहे असं आम्हाला त्या भावेश खैरनार, त्याचं वय 25 वर्ष आहे, त्याचं मेडिकल दुकान आहे, हा खैरनार वाड्यावर राहतो नांदगाव शहरातच. या दोघांना आम्ही सदर गुन्ह्यात अटक केलेली आहे. अटकेनंतर आम्ही त्याला माननीय न्यायालयासमोर हजर करणार आहोत. पुढील तपास आम्ही त्याची रिमांड मिळावी यासाठी न्यायालयाला विनंती करणार आहोत. सदरची जी माहिती आहे ती आम्ही वरिष्ठांना दिलेली आहे. सदर कामी वरिष्ठांचे आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं असून सदर कामी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री बाळासाहेब पाटील साहेब, तसेच मालेगाव विभागाचे माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री तेगबीर सिंग संधू साहेब, तसेच आमचे मनमाडचे SDPO साहेब श्री बाजीराव महाजन साहेब यांनी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही गुन्ह्याचा पुढील तपास करण्याकामी आरोपीचा रिमांड घेऊन सदरची कृती त्याने का केली, सदरचे शस्त्र त्याने कुठून प्राप्त केलं, त्याचा हेतू काय होता, तो कोणत्या कारणासाठी वापरणार होता, हे आम्ही सगळं रिमांड काळामध्ये त्याच्याकडून उपलब्ध करून घेणार आहोत माहिती. आणि याच्यामध्ये अधिक आरोपी निष्पन्न झाल्यास त्यांना देखील या कायद्याच्या कचाट्यातून सुटणार नाही, त्यांना देखील अटक करून आम्ही सदर गुन्ह्यात त्यांना जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल आणि कसा जास्तीत जास्त पुरावा उपलब्ध होईल त्या सगळ्या पुराव्याच्या आधारे आम्ही त्यांच्या विरुद्ध मान्य न्यायालयात दोषारोप पाठवण्याची तयारी करणार आहोत. आणि नागरिकांना देखील आम्ही आवाहन करू इच्छितो नांदगाव मधील की असे जे गैरकृत्य करणारे जे गुन्हेगारी एलिमेंट्स आहेत यांच्यावर कारवाई आम्ही पोलिसांनी करावी. जर आपल्याला अशी काही गुप्त बातमी मिळालीच तर आम्हाला तातडीने आम्ही कळवा. आम्ही दुसऱ्याच मिनिटात तिथं हजर होऊ आणि अशा गुन्हेगारी ठेचून कशी काढता येईल यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करणार आहोत. आणि आम्हाला नागरिकांनी मदत करावी, साथ द्यावी अशी आम्ही विनंती करतो, असे आवाहन करतो. धन्यवाद. महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील SRPF गॅस एजन्सी बाहेर घरगुती गॅस सिलेंडर मिळण्यावरून SRPF जवान व नागरिकांमध्ये वाद झालाय. SRPF जवानास या वादामध्ये मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आली आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे परिणाम आता सर्वसामान्यांना भोगावे लागत असल्याचं दिसून येत आहे. गॅस एजन्सीचा बाहेर मोठ्या प्रमाणात राडा झाल्याचं दिसून आलंय.
या SRPF जवानाला मोठ्या प्रमाणात मारहाण देखील झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय। गॅस एजन्सी बाहेर तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला असून पोलीस बंदोबस्त मध्ये आता गॅस एजन्सीमध्ये गॅसचे वितरण करण्यात येत आहे। हे गॅस वाटप केंद्र सारखी ग्रुपचा जे पेट्रोल पंप जो आहे तिथे वाटप चालू असताना आम्ही लाईनीमध्ये उभं होतो। काही लोक बाहेर होते, काही मागे होते। एक कर्मचारी मागे घुसला, तो पण पोलीस कर्मचारी होता। आणि त्यांचा इन्चार्ज जो आहे इथला तो सिव्हिल ड्रेसमध्ये असल्यामुळे त्यांनी त्याला फक्त एवढं सांगितलं की बाजूला हो। त्याला राग आला, त्या माणसाला हाताला धरून बाहेर फेकलं आणि सगळ्यांनी त्यांच्या 4-5 कर्मचाऱ्यांनी मिळून त्या कर्मचाऱ्याला खाली ढोकून मारलं, हे मी डोळ्याने पाहिलेलं आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। धुळे शहरासह जिल्ह्यातील तापमान 39 अंशावर जाऊन पोहोचले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन एकीकडे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असताना दुसरीकडे मात्र जिल्हा रुग्णालयात उष्माघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आलाय। या ठिकाणी औषधांचा पुरेसा साठा ठेवण्यात आला असून डॉक्टरांची एक टीम देखील कार्यरत असणार आहे। नागरिकांनी उन्हाच्या वेळेला बाहेर निघताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलं असून उष्माघात झाल्याची लक्षणे दिसल्यास तात्काळ जिल्हा संपर्क साधून उपचार करून घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी केले। मी डॉक्टर रवींद्र प्रकाश सोनवणे, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय धुळे। जिल्ह्यातील सर्व नागरिकांना नम्र आवाहन करतो की आता सध्या उन्हाळ्याचा ऋतू सुरू झाला असून मार्च महिना सुरू झाला असून उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे। तरी नागरिकांनी उन्हापासून संरक्षण करण्यासाठी खालील प्रमाणे काळजी घ्यावी। बाहेर निघताना टोपी, टॉवेल, रुमाल, गॉगल, शक्यतोवर दुपारी 12 ते 5च्या दरम्यान अतिशय महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर निघावे। घराबाहेर निघताना 4 व्हीलरचा वापर किंवा रिक्षाचा वापर करावा। सायकल किंवा मोटरसायकलचा वापर करू नये। श्रमाची कामे करू नये, कारण की उन्हामुळे डिहायड्रेशन होऊन पेशंटला उलटी, मळमळ, डोकं दुखणे, हातपाय दुखणे, गरगरणे, चक्कर येणे, बेशुद्ध पडणे अशी लक्षणे जाणवू शकतात। अशी लक्षणे जाणवल्यास रुग्णाला तात्काळ जवळच्या म्हणजे आपल्या जिल्हा रुग्णालय साक्री रोड धुळे इथे उष्माघात कक्ष स्थापन केला असून इथं सर्व प्रकारचे औषधं आणि उष्माघातासाठी सुसज्ज असा उष्माघात कक्ष उपलब्ध असून त्या रुग्णांची सेवा करण्यासाठी परिचारिका आणि डॉक्टर्स आणि इतर कर्मचारी सेवेसाठी उपलब्ध आहेत। तरी जिल्ह्यातील नागरिकांनी याचा फायदा घ्यावा हे नम्र आवाहन करतो। नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा। ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा, हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका। सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू, हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका। आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने, हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। इराण, अमेरिका, इस्रायलमधील वाढत्या युद्धजन्य तणावाचे दूरगामी परिणाम आता थेट स्थानिक पातळीवर जाणवू लागले। जागतिक बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे सोन्या चांदीच्या दरांची उच्चांक गाठला असून याचा मोठा फटका धुळ्यातील सुवर्ण व्यवसायाला बसलाय। दरातील या प्रचंड वाढीमुळे आणि लग्नासहित ग्राहक बाजारपेठेतून गायब झाला असून संपूर्ण सुवर्ण बाजार सध्या शांत असल्याचं चित्र आहे। ग्राहकी नसल्याने व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असून व्यवसायावर संकटाचे सावट पसरले। या जागतिक युद्धाच्या सावटाखाली केवळ सोन्याचे दरच वाढले नाही, तर स्थानिक सुवर्ण कारागिरांसमोर एक नवीनच संकट उभे राहिले। दागिने घडविण्यासाठी आवश्यक असणारा कमर्शियल गॅस सध्या बाजारपेठेत उपलब्ध नसल्याने कामाचा खोळंबा झालाय।
यापूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे कारागीर आता आधुनिक गॅस यंत्रणेवर अवलंबून आहे. मात्र पुरवठा खंडित झाल्याने अनेक वर्कशॉप्स बंद पडण्याच्या मार्गावर आहे. शासनाने या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन सुवर्ण व्यवसायाला आणि यावर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबियांना आधार देण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी सुवर्णकार कारागीर असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे. मी महेंद्र मधुकर विस्पुते, सुवर्णकार कारागीर उपाध्यक्ष. सध्या सोने चांदीचे भाव लग्नाला भिडले आहेत. त्याच्यामुळे गिरायकी बिलकुल बाजारामध्ये म्हणजे गिरायकी ठप्प झालेली आहे. आणि या युद्धजन्य परिस्थितीमुळे आम्हाला जे गॅस सिलेंडर वगैरे लागतं कामासाठी ते पण उपलब्ध नाही आहे. आणि गॅस सिलेंडरचे भावही वाढलेले आहेत. परत सोने चांदीचे भाव लग्न सराई असून सुद्धा म्हणजे गिरायकी नाही आहे. आणि आमचं म्हणजे नुकसान, आर्थिक नुकसान झालेलं आहे. तरी आम्हाला काहीतरी सहकार्य करा आणि आमच्यासाठी काहीतरी करा असं आमची विनंती. अगोदर सर्व कारागीर सुवर्णकार कारागीर कोळशावरच्या भट्टीवर काम करत होते. आता बहुतेक कारागीर गॅसवरती काम करतात, पण गॅसही मिळत नसल्यामुळे आता कोळसाही मिळत नाही, गॅसही मिळत नाही. त्याच्यामुळे आम्हाला कामाची बिलकुल म्हणजे लाईन आमची बंद पडण्याच्या मार्गावरती आहे. जरी शासनाने याच्यावरती काहीतरी ठोस उपाय करावा. मोठे मोठे शोरूम खाली पडलेले आहेत, गिरायकी नाही. त्याच्यामुळे एकदम आमचा धंदा हा संकट. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला धुळ्यात मोठा धक्का बसला असून शहराचे प्रथम महापौर आणि पक्षाचे विद्यमान सहसंपर्क प्रमुख भगवान बापूजी करणकार यांनी आपल्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. या राजीनाम्यानंतर आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया देताना करणकार यांनी स्पष्ट केले की पक्ष नेतृत्वावर आपली कोणतीही नाराजी नसून केवळ सर्वसामान्य जनता आणि तळागाळातील लोकांसाठी अधिक सक्षमपणे विकासाची कामे करण्याच्या उद्देशाने आपण हा निर्णय घेतलाय. गेल्या 10 वर्षांच्या राजकीय प्रवासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना माझ्याकडून काही चूक झाली असल्यास उद्धव साहेबांनी मला माफ करावे अशी भावनिक साधही त्यांनी घातली आहे. तसेच प्रगती आणि लोकहिताच्या कामांसाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आपण नुकतीच त्यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेतली असून येत्या काही दिवसातच एका सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे आपण अधिकृतरित्या शिवसेना शिंदे गटात पक्षात प्रवेश करणार असल्याचंही करणकार यांनी या प्रतिक्रियेत जाहीर केलंय. शिवसेनेचा पहिला महापौर आणि आता शिवसेनेचा सहसंपर्क प्रमुख आहे धुळे जिल्ह्याचा. 12 मार्चला मी शिवसेना सक्रिय सदस्य आणि सहसंपर्क प्रमुखाचा राजीनामा दिला आहे. 10 वर्ष मी 2016 ते 2026 10 वर्ष काम केलं. पण मला असं वाटतं की आता आपल्याला जर काही अजून परत जनतेसाठी काही नवीन करायचं आहे, नवीन घडवायचं, नवीन इतिहास करायचा आहे, दीनदुबळ्यांसाठी गरजूंसाठी जर काही काम करायचं आहे तर आपल्याला शिंदे साहेबांकडे गेलं पाहिजे. म्हणून मी शिंदे साहेबांना काल भेटलो नंदनवन बंगल्यामध्ये, त्यांच्या शासकीय आणि अधिकृत बंगल्यामध्ये त्यांना भेटलो. त्यांनी मला 5-6 दिवसाची प्रवेशाची तशी खाली आदेश दिले त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना की भगवान करंगा आपल्याकडे येत आहे, त्यांना माझी तारीख 4-5 दिवसात कळवा. आणि तो प्रवेश मी शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या हात बळकट करण्यासाठी मी धुळे जिल्ह्यातनं एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी त्यांच्या याच्यामध्ये प्रवेश करतो. बापूजी काही नाही, ते पदावर मला ते जे त्यांनी समजा आमदारकी नाही दिले, जिल्हा प्रमुखने दिलं, त्यांना असं वाटत असेल नेतृत्वाला की त्याला एकचा मनुष्य नाही दिलं नसेल. काय आपलं त्यांच्यावर काही राग नाही आहे. ते 10 वर्ष त्यांच्यामध्ये होतो, आपण शिवसेनेची स्तुती केली आहे, भाजपमध्ये बी होतो पूर्वी, त्यांची स्तुती केली आहे. तर आपल्याला काही आगपाखड करायचं नाही. सायलेंटमध्ये आपण शिवसेनेचा त्याग केलेला आहे. माझं पत्र बी दोन ओळीचं आहे. उलट मी इथे बी सांगितलं आहे की माझ्याकडनं काही चूक झाली असल्यास उद्धव साहेब मला माफ करा, माफी मागा. ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है.
यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून भुसावळ शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झालाय। त्यामुळे शहरातील हॉटेल व्यावसायिकांवर मोठे संकट ओढवलंय। दरम्यान गॅस एजन्सीकडून नेमण्यात आलेले सिलेंडर वाटपधारक ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागत असल्याचा आरोपही दीपनगरातील वीज निर्मिती केंद्रातील कामगार वसाहतीमधील इंडियन गॅस एजन्सीवरती आरोप केला जातोय। अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय। दीपनगरातील इंडियन गॅस एजन्सीची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी दीपनगर, निभोरा, फेकरी, कपिल वस्तू नगर नागरिकांकडून होत आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सुमित निकम, भुसावळ। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। दिंडोरी तालुक्यातील वणी येथे वणी इंडियन गॅस एजन्सीच्या मार्फत केवायसी केल्याशिवाय गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे ग्राहकाने वणी इंडियन गॅस एजन्सीच्या बाहेर एकच गर्दी केली होती। तरी परिसरातील नागरिकांनी ज्यांच्याकडे इंडियन गॅस असेल त्यांनी ही केवायसी करण्याचे आवाहन सहप्रोप्रायटर रवींद्र बोथरा यांनी केले। वणी इंडियन मार्फत वणी परिसरातील 70 ते 72 वाड्या, वस्त्यांवरील व गावांमध्ये वणी इंडियनची घरपोच सेवा असलेल्या इंडियन गॅस एजन्सी धारकांनी आपली केवायसी व 5 वर्षे गॅस सिलेंडरच्या नळीला झाले असतील तर ते बदलण्याचे आवाहन यावेळेस बोथरा यांनी केले। माननीय ग्राहक बांधवांना सूचित करण्यात येते की ज्या गॅस ग्राहकांची KYC झालेली नसेल त्यांनी ती त्वरित करून घेण्यात यावी व गॅसची नळी सुरक्षा होज 5 वर्षाच्या पुढे जर झाला असेल, एक्सपायरी डेट त्याची 5 वर्ष असते, ती चेक करून त्वरित बदलून घ्यावी ही विनंती। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी शामराव सोनवणे, वणी। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। चाळीसगाव शहरात सध्या घरगुती तसेच व्यावसायिक LPG गॅस सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचं चित्र दिसून येत आहे। यामुळे हॉटेल व्यावसायिकांसह घरगुती गॅस धारकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागतोय। अनेक ठिकाणी सिलेंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने नागरिकांची गैरसोय वाढली आहे। दरम्यान गॅस एजन्सीकडून नेमण्यात आलेले सिलेंडर वाटपधारक ग्राहकांकडून जास्तीचे पैसे मागत असल्याचा आरोपही काही नागरिकांनी केलाय। अधिकृत दरापेक्षा जास्त रक्कम आकारली जात असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालंय। या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी तसेच गॅस एजन्सी चालकांना योग्य सूचना देण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरच्या बुकिंग संदर्भात केंद्र सरकारनेही नवीन नियम लागू केलाय। गॅसचा काळा बाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी सिलेंडर रिफिल बुकिंगसाठी लागणारा वेटिंग पिरियड वाढवण्यात आलाय। यापूर्वी एका सिलेंडर नंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी 21 दिवसांचा कालावधी होता, आता हा कालावधी वाढवून 25 दिवस करण्यात आलाय। त्यामुळे एकदा सिलेंडर मिळाल्यानंतर पुढील 25 दिवसांपर्यंत नवीन बुकिंग करता येणार नाही। सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार अनेक ग्राहक सिलेंडर संपण्यापूर्वीच बुकिंग करून साठवणूक करत असल्याने खऱ्या गरजू ग्राहकांना गॅस मिळण्यात अडचणी येत होत्या।
ही साठेबाजी रोखण्यासाठी आणि सर्व ग्राहकांना समान प्रमाणात गॅस उपलब्ध व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला. हा नियम तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून सर्व गॅस कंपन्यांना याबाबत सूचना देखील देण्यात आल्या. मात्र या नव्या नियमाचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवर होण्याची शक्यता आहे. ज्या कुटुंबांमध्ये गॅसचा वापर जास्त आहे त्यांना आता अधिक काळजीपूर्वक वापर करावा लागणार. 25 दिवसांच्या आत गॅस संपल्यास नवीन सिलेंडर मिळवताना अडचणी येऊ शकतात. विशेषतः सण उत्सवाच्या काळात हा नियम ग्राहकांसाठी डोकेदुखी ठरू शकतो. एकूणच गॅस सिलेंडरचा तुटवडा आणि वाढलेला वेटिंग पिरियड यामुळे महागाईच्या काळात साडे 1400 ते 1500 वेटिंग आहे, म्हणजे तेवढ्या बुकिंग आलेल्या आहेत. मला एका दिवसाला एक 342ची एक लोड मिळतो, म्हणजे 350 सिलेंडर एका दिवसाला मिळतात. मला हा पूर्ण वेटिंग काढायला पुढचे 5 दिवस लागणार आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वीची परिस्थिती आताची परिस्थिती कशी? फार तफावत आहे. युद्ध सुरू होण्याच्या आधी आम्हाला रोज गाडी भेटत होती, रोज वाटप होती, वेटिंग नसायची. आम्हाला दिवसाला 342 अंडे आल्या तरी आमचे 300 अंडे वाटप होते. 40-45 अंडे आमचे शिल्लक राहत होते. परंतु आता आम्हाला 5-5 दिवस थांबावं लागतं आणि 3-3, 4-4 दिवसात एखादा वेळ लोड करतो किंवा ते दाखवतो. परंतु गॅस हा अत्यावश्यकमध्ये येतो आणि खरं तर 5-5 दिवस नागरिकांना त्या ठिकाणी वाट बघावी लागत आहे. कसं पाहता येईल? कंपनी पण त्यासाठी पूर्ववत करण्याचा प्रयत्न करते. आम्ही तसे कंपनीला मेसेज कळवले किंवा लोकांचे पण अभिप्राय पाठवतोय, आमच्याकडून मेल पण आम्ही पाठवतोय. परंतु तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आज 1450 वेटिंग आहेच. मला पुढच्या 5 दिवसात ती वेटिंग क्लिअर करावं लागणार. परंतु शासन स्तरावरून वारंवार सांगितलं जातं की कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी तुटवडा नाही. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती जर आपण बघितली तर खूप मोठी तफावत आढळून येते. नाही, बरोबर आहे ना. काही एजन्सींकडे जास्त ग्राहक आहेत, काहींकडे कमी आहेत, त्यामुळे ते तफावत असू शकते. परंतु मी तुम्हाला जी वस्तू ती दाखवली. माझ्याकडेच आज 1450, आज त्यापैकी 300 लोकांचा आज वाटप होणार आहे. पुरवठा जो आहे तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय. कमी होतोय. काल परवा तर मागणी पण वाढते. मागणी वाढते आणि लोक पॅनिक झालेत. लोकांना असं वाटतं आम्हाला सिलेंडर मिळेल ना मिळेल. ज्याने 10-15 दिवसापूर्वी अंडी बुक केलेली तो व्यक्ती सुद्धा आज अंडे घ्यायला येतोय. आणि आज जी तुम्हाला गर्दी दिसते ती तीच आहे. त्यांना OTP पडत नाही. आपल्याकडे जिओचा 2 दिवसापासून प्रॉब्लेम होता आणि कंपनी म्हणते की 100% OTP बेस द्यायचा आहे. आता खेड्यातून ग्रामीण भागातून आमच्याकडे लोक येतात, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे OTP अवेलेबल नसतो. मग ती लोक आमच्याकडे डोकं लावतात आणि ज्याचा OTP नसेल त्यांना आम्ही अंडीच देऊ शकत नाही. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सोजीलाल हाडपे, चाळीसगाव. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ता धारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. इराण, अमेरिका, इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम गॅस सिलेंडरवर झाला असून मोठ्या प्रमाणात गॅस टंचाई निर्माण झाली. नंबर लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नाहीये. सिलेंडर अभावी मनमाडसह नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात नागरिकांनी मातीच्या चुलीचा वापर सुरू केलाय. त्यामुळे या भागात पुन्हा मातीच्या चुलीला मागणी वाढल्याचं चूल तयार करणारे कारागिरांनी सांगितलंय. काय नाव तुमचं आणि काय? संतोष रामदास परदेशी, राहणार साठणे. आमच्या गावात कमीत कमी 50% कुंभार समाज आहे. त्यांनी गॅसचे भाव वाढले तेव्हा चुलीचे भाव चुली वाढल्या होत्या आणि आता पुन्हा गॅस भेटतच नाहीये तर पुन्हा चुलीचं डिमांड वाढलेलं आहे. बरं, काय नाव ताई तुमचं? काय जिजाबाई गणेश मोरे, राहणार सातारा. काय चुलीची मागणी वाढली, काय कशी? आमचे म्हणणं आहे आमचं म्हणणं आहे अजून वाढायला पाहिजे चुलीची मागणी. आमच्या बी धंद्याला डिमांड आलं पाहिजे ना. आमची मेहनत आम्हाला कष्टाला फळ भेटलं पाहिजे, आमचं एवढंच म्हणणं आहे. बरं, गॅसचे भाव वाढले आणि गॅसचे भाव वाढल्यामुळं पहिलं तर लोक वापरतच होते चुलीचा स्वयंपाक खात होते, पण आता सुद्धा चुलीचाच खायला पाहिजे लोकांनी गॅस वाढल्यामुळं. पण आता युद्ध सुरू झालं, गॅस मिळत नाही. गॅस मिळत नाही ना, मग चुलच परवडती ना. गॅस परवडतच नाही ना. म्हणतो 1000 रुपये घातल्यापेक्षा सरपण भरपूर राहतं ना. मग चुलीचाच वापर केला पाहिजे. चुलीची मागणी वाढली. हा, हो.
चुली यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुलमोहर कॉलनीमध्ये भर दिवसा बंद घर फोडून लाखो रुपयांचा ऐवज लुटल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. शनी मंदिराजवळ प्लॉट नंबर 2 येथे भाड्याने राहणारे एका खासगी सोलर कंपनीचे संचालक उमेश मनोहर ठाकरे हे कामानिमित्त घराबाहेर गेले होते. नेमकी हीच संधी साधत भर दुपारी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कोंडा उचकटून आत शिरकाव केला. चोरट्यांनी घरातील कपाट फोडून त्यात ठेवलेले सुमारे 10 तोळे वजनाचे सोन्याचे विविध दागिने, ज्यामध्ये बांगड्या, माळ, सोन्याची साखळी, हिऱ्याची व साध्या अंगठ्या, ब्रेसलेट आणि पेंडल यांचा समावेश आहे. 12 भार तोळे चांदी आणि 2,03,000 रुपयांची रोख रक्कम असा मोठा ऐवज गंपास केलाय. विशेष म्हणजे ही संपूर्ण धाडसी चोरी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पश्चिम पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कापडनीस यांनी आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आहे. रात्री उशिरापर्यंत या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते. दरम्यान सुरक्षित समजल्या जाणाऱ्या गुलमोहर कॉलनी सारख्या वसाहतीत भर दुपारी घरफोडी झाल्याने स्थानिक नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली आहे. वाढत्या चोरांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी या परिसरात रात्रंदिवस गस्त वाढवावी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्व चोरट्यांच्या तात्काळ मुसक्या आवळाव्यात अशी जोरदार मागणी आता भयभीत झालेल्या रहिवाशांकडून केली जात आहे. माझं नाव जान्हवी उमेश ठाकरे. मी राहायला दत्त मंदिर गुलमोहर कॉलनी प्लॉट नंबर 2ला राहते. मी सकाळी 11 वाजता घरातून निघाली मेहेर गावी जायला प्रेतयात्रेसाठी आणि तिकडून मला 1:45 वाजता कळालं की माझ्या घरी घरफोडी झाली आहे. माझ्या आजूच्या बाजूच्यांनी मला फोन करून सांगितलं. मी आल्यावरती बघितलं तर माझी जेवढीही रोख रक्कम होती किंवा माझ्या जेही दागिने होते, काही ठेवण्याची रक्कम होती तीही गेलेली आहे. मला म्हणजे बाकी सगळ्या पोलिसांनी वगैरे येऊन सगळी चौकशी केलेली आहे. पोलीस चौकशी झालेली आहे. पोलिसांना एकच विनंती आहे की जी पण माझी रक्कम गेली, जे पण माझ्या घरात घडलंय त्याची लवकरात लवकर चौकशी करावी आणि गुन्हेगारांना लवकरात लवकर सापडावं हीच पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे. भर दिवसा 12 ते 1 वाजेच्या दरम्यान फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे. साधारण 15 ते 20 लाखाच्या वर चोरी झालेली आहे. अतिशय परिसरातील नागरिक आमचे भयभीत झाले असून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे. आता सदर आम्ही परिसरातील सर्व नागरिक बंधू भगिनी मिटिंग घेणार असून प्रशासनाला आम्ही निवेदन देणार आहे. कारण आधी 2 ते 3 ठिकाणी हे चोर गेले असताना एका ठिकाणी शिरपूरकर डॉक्टरांकडे त्यांना तिथे म्हातारे बाबा असल्यामुळे तिथे त्यांचा चोरीचा प्रयत्न फसलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही कॉलनीतले 5-6 CCTV कॅमेरे चेक केले आणि मग ठाकरे साहेबांकडे हे चोर आले आणि फार मोठी धाडसी चोरी झालेली आहे. सदर प्रमाणाने या चोरीच्या घटना आमच्या परिसरात वाढलेल्या आहे. आम्ही सर्व नागरिक मिळून आज प्रशासनाला उद्या सकाळी निवेदन देणारच आहोत. मागे एक बाजूच्या कॉलनीमध्ये एक लहान मुलीला एक बाई आणि एक माणूस येऊन चॉकलेटचा आमिष दाखवून ते सुद्धा त्यांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न करत होते. आम्ही लगेच देवपूर पोलीस स्टेशनला आम्ही प्रशासनाला कळवलं आणि पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले होते. पण सदर ती व्यक्ती आणि ती बाई त्या ठिकाणी पसार झाले होते. फक्त आमचं एवढंच निवेदन आहे की दिवसा ढवळ्यात चोऱ्या होणं म्हणजे फार हे अतिशय निंदनीय आहे आणि सर्व प्रशासनाला आमच्या नागरिकांतर्फे विनंती आहे की त्यांनी जास्तीत जास्त गस्ती पथक वाढवून आणि आम्हाला सहकार्य करायचं आहे आणि नागरिकांना विश्वास द्यायचा हेच मी पोलीस प्रशासनाला आमच्या परिसरातर्फे मी निवेदन देतो. धन्यवाद. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा. कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान.
आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या अमेरिका इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर गंभीर परिणाम झाला असून शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडर वाटपावर अचानक निर्बंध लादले। या निर्णयाचा मोठा फटका धुळे जिल्ह्यातील मंगल कार्यालय आणि लॉन्स व्यावसायिकांना बसलाय। ऐन लग्नसराईच्या हंगामात गॅसचा पुरवठा खंडित झाल्याने व्यवसाय पूर्णपणे बंद पडण्याची वेळ आल्याची भीती व्यक्त करत धुळे लॉन्स व मंगल कार्यालय असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना एक सविस्तर निवेदन देण्यात आले। व्यावसायिक गॅस हा आमच्या व्यवसायाचा श्वास असून या बंदीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटाची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। मार्च ते मे या 2 ते 3 महिन्यांच्या कालावधीतच लग्नसराईचा मुख्य हंगाम असतो आणि याच उत्पन्नावर मंगल कार्यालय चालक व मालकांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो। या हंगामासाठी ग्राहकांकडून अगोदरच मोठ्या प्रमाणावर बुकिंग घेण्यात आले असून आता गॅस अभावी या ऑर्डर्स कशा पूर्ण करायच्या अशा मोठा प्रश्न व्यावसायिकांसमोर उभा राहिलाय। शासनाने व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा पूर्ववत न केल्यास मंगल कार्यालय लॉन्स आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर उपासमारीची वेळ येईल। त्यामुळे प्रशासनाने या गंभीर बाबीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मंगल कार्यालय व लॉन्स धारकांना या आदेशातून सूट द्यावी आणि व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत करावा अशा अर्थ विनंती असोसिएशनने केलेली आहे। आणि आमचं धुळे मंगल कार्यालय असोसिएशन म्हणून आमचं एक असोसिएशन आहे, सगळ्यांचं आमची एक टीम आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला प्रशासनाला विनंती करायची आहे की सीझनच्या तोंडावर प्रशासनाने म्हणजे प्रशासनाने मुद्दाम जरी केलं नसेल तरी प्रशासनाने ऑल ऑफ दी सडन गॅस कमर्शियल गॅस बंद करून टाकला आहे आणि आज आमच्या पोटाखाली साधारणतः 150-200 लोक प्रत्येक मंगल कार्यालयामध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात त्या जेवणाच्या विषयामध्ये असतील, कटरिंगच्या विषयामध्ये अटॅच आहेत। आज आमच्या सकट त्यांच्यावरही उपासमारीची पाळी येणार आहे आणि सीझन हा आमचा ह्या चालू महिन्यात चालू होतो मार्चमध्ये आणि नेमकं त्याच टायमाला आम्हाला गॅस मिळणार नाही आहे, गॅस मिळणार नाही आहे। तर माझी प्रशासनाला विनंती आहे की एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है। अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है। ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है। यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस। आपको नॉलेज रील्स से नहीं ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं। प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं। हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से। ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हैं। अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए। अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है तो स्क्रॉल मत करो। फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए। और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे, मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे।